नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट। काल दिनांक 14 मे 2026 रोजी छत्रपतींना आरतीतून नवे पोवाडे राष्ट्रगीतांतून मानवंदना द्या। शिवव्याख्याते उमेश पाटील। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जयंतीनिमित्त मोताळा तालुक्यातील सारोळा मारुती येथे छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास धगधगते अग्निकुंड या विषयावर प्रेरणादायी शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। शिवशंभू राजे ग्रुप मंडळ व शिवप्रेमी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील शेकडो शिवप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी शिवव्याख्याते उमेश महाराज पाटील शिपपलकर यांनी आपल्या खास शैलीतून धर्मवीर संभाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास उलगडला। छत्रपतींना आरतीतून नव्हे तर पोवाडे राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या माध्यमातून मानवंदना द्यावी असे आवाहन त्यांनी केले। तसेच छत्रपतींच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हीच खरी शिवभक्ती असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमात शिवव्याख्याते सतीशचंद्र रोठे पाटील यांनीही संभाजीराजांच्या शौर्य, पराक्रम आणि विद्वत्तेचा गौरव केला। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा शौर्याचे धगधगते अग्निकुंड आहे असे ते म्हणाले। कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी सुखदेवराव शिपपलकर, सरपंच कुमार आरती शिपपलकर, भरत लकचवळे, रामेश्वर पाटील, पुरुषोत्तम लकचवळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता गरजा महाराष्ट्र माझा या राज्यगीताने करण्यात आली। गुगडी गावामध्ये संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी व्याख्यान होत असतं। दरवर्षी पूर्ण मोताळा तालुक्यात एकच काम। आता मोताळा तालुक्याच्या इतिहासामध्ये दुसऱ्या गावाचं नाव कोरलं गेलं ते म्हणजे सारोळा मारुती, जिथं संभाजी राजांचा इतिहास दारू पिऊन नशेत नाचून नाही तर विचारात छत्रपती आणि हृदयात स्वराज्याची स्थापना करणारा मर्दमावळ्यांचा इतिहास घडवण्याचं काम या व्याख्यानाच्या माध्यमातून या ठिकाणी झालं। हे खऱ्या अर्थानं खूप मोठी देण आहे आणि खूप मोठे परिवर्तनाची नांदी आहे की जे आमच्या सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, या गावकऱ्यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानातून खरा छत्रपतींचा इतिहास या ठिकाणी मांडला गेला। खरा मांडला गेला। खरं तर व्याख्यानकर्त्यांनी शिपपलकरच आहेत ते, पण आता पाटील जरी असले तरी उमेश भाऊंनी चांगला इतिहास तुमच्या आमच्या समोर छत्रपती संभाजी महाराजांचा ठेवला। इतिहासामध्ये काही गोष्टी आहेत, तारतम्य मागं पुढे होऊ शकतो, परंतु आजही माझा छत्रपती संभाजी राजाला रंगेल लिहिणारी पुस्तकं या महाराष्ट्रात आहे। ती पुस्तकं जमनदोस्त करण्यासाठी, ती पुस्तकं काढून फेकण्यासाठी, फाळण्यासाठी, जाळण्यासाठी माझ्या संभाजी महाराजांचा मावळा जिवंत झाला पाहिजे ही या व्याख्यानाच्या मागची खरी प्रेरणा आहे। आजही आहे ते पुस्तकं कुठेतरी आपण उघडून फेकता आले पाहिजे, कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। आपलाच एक असा सहिष्णू धर्म आहे की त्या धर्मातल्या राजांना, त्या धर्मातल्या संतांना, महंतांना कोणी येतं काहीही बोलून जातं, कोणी यावर टिकली मारून जावे अशी आपल्या धर्माची कथा आहे। हे जर इतर धर्माच्या बाबतीत आणि इतर धर्मगुरूंच्या बाबतीत, इतर धर्माच्या बाबतीत लिहिल्या गेलं असतं, बोलल्या गेलं असतं तर महाराष्ट्र पेटला असता, भारत पेटला असता, कारण आम्ही सहिष्णू आहोत। मग सहिष्णू कुठपर्यंत राहायचं? आमच्या राष्ट्रमाता मा जिजाऊंना एक जयसिंहांची औलाद येते, शिवी देऊन चालले जाते, तरी आम्ही सहिष्णू। ज्या राजानं तुमच्या आमच्यासाठी 40 दिवस असंख्य हालापेष्टा सहन केल्या, जन्म घेता बरोबर आईचं दूध मिळालं नाही, पण तुमच्या आमच्यासाठी स्वराज्य उभं केलं, त्या राजांना आजही या महाराष्ट्रामध्ये 350 वर्षाच्या नंतर रगेल आणि रंगेल
लिहिल्या जातं ते पुस्तक जर महाराष्ट्रात विकल्या जात असेल तर आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत का, ही विचार करण्याची वेळ तुमच्या आमच्यावर आलेली आहे. तो विचार अशाच व्याख्यानाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. मनस्वी आनंद वाटला, अभिमानही वाटला की सारोळा मारुती गावामध्ये याही विचारांचा इतिहास दगदगत ठेवण्याचं काम उमेश भाऊ शुक्पलकर पाटील यांच्या माध्यमातून झालं. आयोजकांचे मनापासून आभार, ऐकणाऱ्यांचे मनापासून आभार. जाताना फक्त एवढंच सांगेल की सोरह हुकुम का मियार बेचकर हक छिन लो सड़े बाजार बेचकर, अगर डरने लगे इन फिरका फरिश्तियों से तो चुड़िया खरीद लो तलवार बेचकर. संभाजी राजांचा इतिहास हृदयात सदैव तेवढ ठेवण्यासाठी आजच्या त्यांच्या 369व्या जयंतीच्या उत्सवाच्या अनुषंगाने सर्वांना शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.